चालक मालकांवरती वाढता अन्याय आणि वाहन चालक मालकांवर अन्यायाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा मोठा भ्रष्टाचार. कशा संदर्भात भ्रष्टाचार आहे, काय आपण उघडकीस आणतोय? वाहन चालकाकडनं अवैध वसुली आहे, ट्रक चालक मालकांकडचे हप्ते बांधलेले आहेत, प्रति महिने हप्ता चालू आहे, हप्ते बांधले जातात. ताजं उदाहरण खरमाट्याचं सांगितलेलं आहे. एखादं उदाहरण आणि किती वसुली होते आकडेवारी आता तुमच्याकडे आलेली आहे. त्या आकडेवारीच्या माध्यमातून तुम्ही ती आकडेवारी घ्या, तर तुमच्याकडे सांगतील आता आकडेवारी. प्रश्न बरं, या विरोधाला आपण कसं पुढे जाणार आहात, निश्चित कशा प्रकारे करणार? 1 तारखेच्या आतमध्ये या एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत आम्ही कृषी ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि मीटिंग मागतोय. आमचा पूर्ण विषय मांडणार आहे, त्याच्यात न्याय देण्याची त्यांची मानसिकता असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यालयावरतीच आमचा मोर्चा असेल. एवढा मोठा गैरकारभार होतोय, कोणाचे साठे लोटे आहेत का, आपल्याला काय वाटतं? असणार नक्कीच. कोण नाकार दे? कोणाच्या पाठीमागे कोणाचा हात असल्याशिवाय ते करणार आहेत का? मंत्र्याकडे पत्र गेलेलं आहे, मुख्यमंत्र्याकडे पत्र गेलेलं आहे. आता आम्ही रस्त्यावरती जाणार आहोत. मग तुम्हाला काय आहे? मुख्यमंत्री साहेबांकडे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा, परिवहन मंत्र्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळ मिळावा. आता ट्रान्सपोर्ट कमिशनरकडे आम्ही वेळ मागतो. सुरेश सरांना विचारलंय की आयुक्त जे आहेत त्यांना यापूर्वीच आम्ही समक्ष भेटून, आयुक्त जे आहेत त्यांना यापूर्वीच आम्ही समक्ष भेटून याबाबत भ्रष्टाचाराबाबत आम्ही माहिती दिलेली आहे. जे जे मंत्रालयातील अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांना आम्ही याबाबत समक्ष माहिती दिली आणि प्रत्येक वेळेला निवेदनं दिले. त्यांच्याकडं कितीतरी निवेदनाचा आमचे असतील, परंतु बजरंग खरमाटे ही व्यक्ती कधीही बंद होऊ शकत नाही. कारण त्या माणसाचं रॅकेट एवढं मोठं आहे की मंत्री सुद्धा त्यांना घाबरतात. आणि सर्व महाराष्ट्राची वसुली, म्हणजे जी महाराष्ट्राची वसुली आहे ती मी तुम्हाला आकडेवारीत दिली. आणि त्यांनी काय काय नेमले, त्यांनी महाराष्ट्राची जी एजंट नेमले, प्रत्येक ठिकाणी IME त्याचे नेमलेले आहेत. त्याच IMEच्या हाताने ती वसुली होते आणि एकंदर 84 कोटी आणि 1,97,00,000 काहीतरी पैसे दरमहा गोळा होतात. बरे, हे सर्व पुराव्याविषयी यापूर्वीही त्याची ED, ACB आणि तो जेव्हा सेवेत असताना 2 वेळा तो निलंबित झालेला आहे. यापूर्वी चौकशी ज्या ती झाली त्या तो भ्रष्टाचार करत आहे, करतोय. फक्त आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी करू नये असे त्यांच्या काही अधिकाऱ्यांचं मत आहे, परंतु तो त्या लालचीपोटी सोडायला मागत नाही. धन्यवाद.